नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ. मित्रांनो, आपण आलोय पाचवडचं मैदान आणि पाचवडच्या मैदाना मुळी गोष्टी फाटी मित्रांनो. आणि त्या फाटी आलोय 7 तारखेला मित्रांनो. इथे एक आदत एक बैल असं मैदान पडलंय. मैदान एक आदत एक बैल का एक दुसरा एक बैल आहे काय? नाही एक आदत एक बैल आहे. हा. एक आदत एक बैलच आहे. दुसरा बेसा काय नाही. बरं. आणि कशा निमित्त मैदान पडले? ही जुनं आणि पारंपरिक मैदान आहे. खंडोबा यात्रेची खंडोबा देवाची जी आपली जेजुरीला यात्रा होती समजा दरवर्षी, त्याच्यानंतर आपल्या गावची पाचवडमध्ये यात्रा होती आणि यात्रेनिमित्त आम्ही पारंपरिक दरवर्षी जवळजवळ 40 वर्षाच्या पेक्षा जास्त ही परंपरा कंटिन्यू मैदान. मागच्या समजा आता हे कोरोनाच्या काळात थोडं त्याला स्थगिती आली होती, पण आता परत आपण चालू केलं ह्या वर्षीपासून. हे मैदान तुम्ही नवीनच तयार केले, मला वाटतं गेलं एक मैदान झालंय तुमचं. हा, पाठीमाग भवानी यात्रेची भवानीची यात्रा असते आमची दिवाळीमध्ये. त्या टायमाला ही मैदान नवीन बनवले. मुळीवाडी फाटी, मुळीवाडी गावामध्ये आमच्या ग्रामपंचायतीमध्ये अंडर येतं तिथं हे मैदान आहे. मित्रांनो, फाटी नवीन बनवली कारण त्या पाचवड जर मैदान बघितलं की पुढे थांबायला जागा जास्त नाही. हा, पुढे थांबायला जागा नव्हती, फॉलोअपला जागा नव्हती, गाड्या उभारायला जरा थोडीशी अडचण होती किंवा बाकीचं नाही का शेतकऱ्यांचं आसपास थोडंसं नुकसान होत होतं. त्यांचा सगळ्यांचा विचार करून आपण नवीन फाटी बनवली, जेणेकरून मुळकवाडीला पण यात्रा असली की इथं भरू शकतात, पाचवडवाली पण भरू शकतात आणि समजा कलडोनवाल्यांचं जर इच्छा झाली तरी इथं भरू शकतात. अशा पद्धतीचं आता ही फाटी मित्रांनो, आजूबाजूला कुठं विहीर वडा नाला काय काय? अजिबात कुठं काय सुद्धा नाही. तलाव नाही, विहीर नाही, नाला नाही. म्हणजे बैलाला कुठल्याही पद्धतीचा धोका नाही. कुठे बाबा म्हणजे वगळ नाही किंवा एखाद्या बांधावून पडून किंवा चारी नाही त्या किंवा असं काही नाही. डायरेक्ट पुढे तुम्हाला दिसते समोर डोंगरच आहे. मैदान कटनाचं आहे का मातीचं आहे कसं? कटनाच मैदान आहे. कटनाच मैदान आहे, पण पळून पळून कसं झालं, आम्ही फेरं पण काढतो इथं आणि मागच्या वर्षी अड्डा पण झाला, त्यामुळे पळून पळून ती माती झाली आणि म्हणजे असं पाऊस पडल्यामुळे पळायजोगं झालंय. पळाजोगं एक नंबर मैदान झाले आता पळायसारखं अडचण नाही. किती फूट फाटी आहे? बरोबर 750 फूट पल्ला आहे. 750 म्हणजे 750 फूट मित्रांनो फाटी आहे. मधलं अंतर मोजले का? मधला तर 14 फुटाचा प्रत्येक खाटीतलं 14 फुट. किती फाटी आहे ते? 11 फाट्याचं नियोजन केलंय. मधल्या फाट्याचं अंतर आपण मुद्दामन 14 फुटाचं केलंय. 12-13 फुटाचं चालतं. पण कसं आहे, आपण आजचं मैदान भरवणार आहे. मागच्या वर्षी पण मला वाटतं आजचं मैदान झालं होतं, पण कसं आहे माहिती आहे का, आदत म्हणलं की थोडी शिकाऊ वासर असते ती. एखादी उडी जरी म्हणजे सुट्टीला समजा वासरांना बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर ड्रायव्हरला थोडा चान्स भेटावा गाडी जुळवायला, मोका टाका पळायला भेटावं म्हणून त्याची नोंद कधीपासून चालू होती? नोंदी चालू झाल्या. त्या जवळजवळ 50-60 गाड्याची नोंद झाल्या आता सकाळपर्यंत आणि ऑलरेडी ती पॅम्पलेट वरती नंबर दिला, त्याच्यावर नोंदी चालूच आहे कंटिन्यू. किती तारखेला लॉट्स काढणार आहे? लॉट तर आदल्या दिवशी काढायचं 7 तारखेला संध्याकाळी 9च्या आसपास. कुठल्या चॅनल? लॉट्स बघू आता कसं आहे, तुमच्या आपल्या चॅनलवर काढू. लाईव्हला पाहून आहे. झेंडापंच बापू आहेत, धनारे बापू गोरेगावर आणि सलीम मुलांनी तोंडले दोघांना पण सांगितलं, जेणेकरून कसं आहे ती पण माणसं आहे त्यांना पण झेंडा टाकायला एवढं समजा पाहिजे. आमच्या अंदाजा एक 700 गाडी नोंद होईल. समजा 800 झाली 900 झाली तरी कसं आहे, माणसांना बाबा त्यांना पण त्रास होणे, पळापळ करायला लागून आपल्याला मैदान पटापट 5च्या आत मैदान उरकायचं आहे. त्या हिशोबानं त्या झेंडा पंचांना त्रास होणे, दोघं पण सांगितले. ते समालोचक महाराष्ट्राचा बुलंद आवाज मोरे सरकार. बक्षीस कसे देऊ? बक्षीस पहिल्या नंबरला 2 टू व्हीलर आहे त्या इलेक्ट्रिक, 2 नंबरला पण 2 टू व्हीलर आहे त्या, 3 नंबरला 2 व्हीलर आहे एक, 4 नंबरला 1 टू व्हीलर आहे, 5 नंबरला 25,000, 6 नंबरला 15,000, 7 नंबरला 11,000 आहे. आणि जर गाड्या जास्त नोंद झाल्या तर 8वर बक्षीस आम्ही वाढवणार आहे. बर, पहिल्या नंबरला 2 टू व्हीलर, दुसऱ्या नंबरला 2 टू व्हीलर. कारण जास्त सगळ्यात जास्त भांडणं होत असतील तर +2, पण तरी पण त्यांच्या त्यासाठी भांडण लागते. बरोबर आहे, बक्षिसावर पण भांडण लागते. आता कसं आमच्या बऱ्यापैकी आम्हाला मागच्या 4 वर्षात बैल काही म्हणजे नुसतं बघण्याशिवाय काही लय कळत नव्हतं. पण आता आमच्या गावात बैल झाली, भागात बैल झाली, विठ्ठलनाची बैल आहे, अण्णाशेटची बैल झाली, आमचं प्रकाश त्यांची बैल झाली, हे प्रकाश आहेत, वंजांची बैल झाली, सगळ्यांची बैल आहे. ते आम्ही पळवतो, बैल रोज जातोय. आपल्याला असं माहित पडतं की बाबा बक्षिसाचा विषय लांब राहिला, ट्रॉफी जरी एक असली किंवा ते आपलं ढाल जरी एक असली, माणसं कसं आहे पैशासाठी कोणलाही म्हणजे हे खेळ करत नाही ना. आता आहे ते फक्त कशाचा ट्रॉफीसाठी म्हणा किंवा ढालीसाठी करतो. हा, मग आम्ही सगळ्यांचा विचार करून बाबा ती तसलं वादच करायला नको. दोन्ही गाड्या आहेत ना, पहिल्या नंबरच्या बक्षीस एकच कलर, पिवळा तर पिवळा दोन्हीला भेटणार, कलर मध्ये सुद्धा भांडाय नको. आणि 2 गाड्या त्याला, दुसऱ्या नंबरला पण 2 गाड्या आणि ढाली पण प्रत्येकाला 2-2 देणार आहे. म्हणजे सगळीच खुश आपलं. आणि गटाला जी गट पास होईल त्याला पण सन्मान चिन्ह देणार आहे. मित्रांनो, मैदानाचे फाटे म्हणजे आणि मैदान हे किती दिवसापासून मामा मैदान आहे? नाही, ही परंपरा म्हणजे मैदान आहेच पाचवडचं. बर, तुम्ही लहान असल्यापासून. बर, मैदानाची फाटी कशी आहे पळायला? आता फाटी 1 नंबरची आहे. बर, आणि पुढे अडचण काय वाटते तुम्हाला? अडचण नाही काय, मोहर डोंगर आहे लांब, त्याच्यामुळे अडचण कोणतीच येत नाही. आणि मित्रांनो बघा, फाटी उराटीची आहे कशी? उराटीच्या पहिल्यापासून हळूहळू म्हणजे
चढ उराटी म्हणजे जसं बैलाला पळायसारखी लागते का नाही फाटी हम्म. पहिल्या उडीपासून शेवटच्या पर्यंत हळूहळू बैलाला कळणार पण नाही चढ लागलाय पण बैलाला जशा पद्धतीची फाटी लागते तशा पद्धतीची फाटी 750 फूट 750 मुराडीची असल्यामुळे ते पल्ला वाढवू पण शकतो. आपण वाढवू शकतो खाली आपण वाढवू शकतो पण कसं आहे खाली गेलं समजा आपण 15 गट जरी अचानक काही गरज पडली समजा आता काय पावसाचा दिवस नाही तर पण तरी पण समजा बाय चान्स काय लागले आपल्याला तरी 15 गट आपण खाली उभा राहतील अशा पद्धतीची सुविधा केल्या म्हणजे अजून आपण खाली 100 फूट वाढवू शकतोय आणि पुढे वाढवण्यासारखं काय असं आणि मागच्या वर्षी या मैदानाची काय अडचण होती पहिल्यांदाच मैदान केलं ना इथली भौगोलिक परिस्थिती ज्या पद्धतीने आहे समजा आसपास नाही का आता सगळे हे मुरमाच राहणार इकडे पुढच्या साईडला इथं जी आहे ती आधी म्हणजे मला वाटतं शेती होत असणार आम्ही ज्या पद्धतीने नांगरला तेव्हा कळालं पण पुढच्या साईडला जरा थोडासा उतार असल्यामुळं बैलांना म्हणजे अजय शेटचं ही काय म्हणणं होतं की बैलांना उतरताना आणि जेसीबीनं आपण ते नाही का फॉलोअपसाठी आपण हे करतो ना रोटारतो नांगरतो त्यावेळेस थोडं थोडं मुरून निघालेलं ते आपण आता असं केलंय की काल 50 राहिले आम्ही माती टाकल्या गाळ इथल्या म्हणजे पुढे 4-5 किलोमीटरवरती तलाव आहे तिथनं माती आणून टाकल्या जेणेकरून बैल आता जरी रुतात जरी पळला कसा जरी पळला एक खडा सुद्धा लागणार नाही ही जबाबदारी पुढे आमची गेल्यावर पण काय अडचण नाही. अडचण नाही कारण का आम्ही स्वतः फेरं टाकतोय आमच्या बैलासनी जे समजा काय वाटतंय आम्हाला मनापासून वाटतं की आमच्या बैलाला हे जाऊ नये तसंच आता जे बी येणार आहे बैल आहे ती मालका जरी आपला संबंध असला तरी बैल ती आपली जायची मग त्या हिशोबाने त्यांची काळजी घेणं आपलंच कर्तव्य आहे म्हणून त्यांच्यासाठी सगळं बाबा कुठं सुद्धा खडा लागणार नाही शक्यतो करून ह्याची काळजी आपण पुरेपूर घेतलेली आहे. बक्षीस ठेवली 2 व्हीलरची होय. म्हणजे इलेक्ट्रिक ना. होय इलेक्ट्रिकल आहे आता कसं होतं माहिती का इलेक्ट्रिक मैदान झाल्यानंतर इकडे या तिकडे या, तसं काय नाही इथंच आहे ना इथंच भेटणार बक्षीस. हा बक्षीस इथंच भेटणार आता बघा आता उद्या संध्याकाळी आम्ही इथं बक्षीस बऱ्यापैकी गाड्या म्हणजे काल जाऊन बुक करून आलोय पूर्ण 100% आम्ही त्यांना ऍडव्हान्स दिलाय आणि उलट त्या जी शोरूम आहे त्यांचं फलटणमध्ये शोरूम आहे पुसेगावमध्ये वॉरंटी आहे 2 वर्षाची वॉरंटी ती वॉरंटी बैलगाडी मालकाला भेटलीच पाहिजे गाडी आमच्या भागात जाऊ सातारा भागात जाऊ नाही तर कुठं पण जाऊ सातारा जिल्ह्यात आणि बऱ्यापैकी मला वाटतं विटा भागात पण ती तुम्हाला सर्व्हिस देणार म्हणजे वॉरंटीची जी आहे बॅटरी खराब झाली समजा किंवा काय एखादा पार्ट खराब झाला ती वॉरंटी पण आणि गॅरंटी पण जी काही त्यांच्यात ती लिहिलेला स्कीम आहे का तिथल्या त्याच्या जागेवर भेटणार आणि त्यांना आम्ही सांगून आलो की बाबा त्यांनी उलट 5,000 रुपये जास्त घेतलं आमच्याकडे वॉरंटीचं आम्ही म्हटलं घ्या 5-7 घ्या पण बैलगाडी मालकांना म्हणजे आमचं पण नाव कुठं खराब होणे अशा हिशोबाने म्हणजे त्यांना पण सर्व्हिस तरी लोकांना पण कळवाय पाचवड मधनं टिकली पाहिजे गाडी नाही तर पाचवड मधनं घेतली ही म्हणजे त्यांनी तुम्ही 5,000 रुपये जास्त दिले पण कायमस्वरूपी राहणार. कायमस्वरूपी राहणार आणि गाड्या ही इथंच भेटणार तुम्हाला कुठं सुद्धा जायची काय गरज नाही फक्त जी फॉर्मल प्रोसेस असते की नाही टीसी नंबरसाठी तुमच्या नावावर रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला आधार कार्ड फक्त घेणार त्यांचं आणि गाडी हा इथं इथल्या इथं त्यांच्याकडे त्यांनी घेऊन जायची गाडी काय विषय नाही. तर कसं होतं मित्रांनो अनेक ठिकाणी परत गाडी न्यायला या 2 दिवसांना 3 दिवसांना ह्याच्यात बैलगाडी मालक वैतून जातो की असं वाटतं की बाबा ही जिंकली नसते तर बैलाला डोक्याला वैताग. तर मित्रांनो हिथंच गाड्या त्यांचं म्हणणं आहे हिथंच भेटणार गाड्या तर पब्लिकला किंवा बैल मालकांना काय आव्हान कराल. पब्लिकसाठी कसं आहे आपण आपल्याला माहिती आहे आड्यात गेले कसं आहे पब्लिक हे येत राहतं असतं आड्यात समजा आपण 400-450 फूट बॅरिकेड करणार लोकांनाच बॅरिकेड त्याच्यानंतर खाली काय आपल्याला माहिती आहे आपल्याला माणसं किती येते पब्लिक येते त्यामुळे तिथनं खाली माणसं काही शक्यतो नसणार आहे ती पुढच्या 400 फुटात आपण दोन्ही साईडनं बॅरिकेड करणार आहे पुढच्या साईडला आपण एक पब्लिक फाटी मारल्या 20 फुटात अजून एक पब्लिक फुट फाटी पुढे समजा निकाल फाटीपासून पुढे 50 फुटावर मारणार तिथनं मागच काय असेल ते आपली कमिटी पब्लिकला थांबवण्याचा विचार करणार आणि ज्याला मग आता कसं आहे शेवटी माहिती आपण बघतोय की आव्हान आपण करणार की तुमच्या स्वतःची जबाबदारी तुम्ही मैदान बघा कुणाला इजा होऊन याची गॅरंटी घ्या आणि आम्ही काय अँब्युलन्स जनावरांसाठी एक अँब्युलन्स सांगणार आहे बैलासाठी माणसासाठी एक अँब्युलन्स सांगणार आहे आणि ज्याला लईच बाबा पुढे येऊन बघायचं त्याने थांबा पुढे काय अडचण आहे अँब्युलन्स आमच्या तयारच आहे मग काय विषय नाही म्हणजे तुमची सेवा अँब्युलन्स मधून डायरेक्ट पुढे गेल्यानंतर तुम्ही पैसे भरा. होय. मित्रांनो आणि बैल मालकांना नोंदीसाठी काय आव्हान कराल. बैल मालकांना कसं आहे आम्ही बघा म्हणजे आमच्या पदरीनं आम्हाला जेवढं शक्य आहे तुम्ही बघताय तर आजकाल मैदान कशा पद्धतीची होती ती काय होती ती आमचं मैदानी कोणाच्या म्हणजे एकाच्या म्हणजे आम्हाला घ्यायचे हाऊस घ्यायचा आहे किंवा पैसे कमवायचे जातं ह्याचा आमचा हेतू अजिबात नाही कारण आम्ही ज्या इलेक्ट्रिकल पहिली जी बाईक आहे का नाही ती जी 60,000 रुपये किंमत आहे 1,000 रुपये आम्ही प्रवेश फी घेतल्या एका इलेक्ट्रिकल बाईकची किंमत 60,000 रुपये 2ची झाली 1,20,000 रुपये आणि ती पण आम्हाला होलसेलमध्ये भेटल्या त्या म्हणजे मग तरी पण आम्ही प्रवेश फी आम्ही 1200 न घेता बैल मालकांचा विचार करून बाबा हजारोच रुपये असू द्या आणि गरिबाचा फायदा होऊ द्या लवकरात लवकर नोंदी आणि क्वार्टर फायनलला पण आम्ही काय केलंय जास्तीत जास्त गुलालात बैल कशी राहतील समजा आपण घरी गेला म्हणतो इथे गेलं 4 फुटात गेलं क्वार्टर फायनलला जेव्हा 2 नंबरला गाडी उतरल म्हणजे सेमीफायनल त्याला पण आपण प्रत्येकाला 2 ढाली देणार आहे आणि त्यांना पण 2,000 रुपये गुलालासाठी पण देणार त्यामुळे आम्ही एक प्रयत्न करतो की जास्तीत जास्त बैलगाडी मालक इथं कसं आहे 8 जर समजा फायनल झालं 8-2-16 32 मालक या ठिकाणी गुलालासाठी प्रार्थना आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न आहे सगळ्यांसाठी आणि मैदान सुद्धा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न आहे सगळ्याला माहिती आहे की आम्ही मैदानात कुठली चिटिंग करत नाही चिठ्ठीमधनं काढत नाही किंवा बाकीच्या काय म्हणजे कुठलाही वसीला आम्ही लावत नाही त्यामुळं आमच्या जरी गाडी असल्या ते कडे पाहिजे त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करतोय जास्तीत जास्त गुलालात राहण्यासाठी जेवढं म्हणजे गाड्या तुम्हाला मग सांगितलं पण आहे तशा इथल्या इथंच भेटणार आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करतो तुम्हीही जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे प्रयत्न संपर्क करा आणि नोंद करून सहकार्य करा आणि समजा बाहेरनं जे बैल एखादी येणार असेल जालना संभाजीनगर धाराशिवाय
तर अशा माणसांना सुद्धा इथं राहण्याची जर काही अडचण असली आणि टाइम आमच्या पॅम्पलेटवरती कोणालाही फोन करा. अजय शेट आहेत, आमचा अण्णा शेट आहेत, प्रकाश शेट आहेत. आम्ही कुठले कोणाच्याही म्हणजे गोट्यावर आम्ही त्यांची राहण्याची खाण्याची किती दिवस तुम्ही 8 दिवस राहिला तर ती सोय आम्ही करणे जबाबदारी आमची. ओके मित्रांनो चला लवकरात लवकर त्यांचं म्हणणं नोंद करून घ्या, कारण 6 तारखेला संध्याकाळी लॉट्स काढणार आहे ते. नाहीतर 6 तारखेच्या 10-11 वाजता परत फोन करून सांगता आमची नोंद घ्या. 6 तारखेला संध्याकाळी 6 तारखेला संध्याकाळी होणार. आम्ही 200 जरी गाडी आली, माझा एक अंदाज आहे म्हणजे आम्ही आता अड्ड्यात जातोय, 700च्या आत गाडी खाली नोंद होणार नाही आमचा अंदाज आहे. पण 200 जरी गाडी नोंद झाली का नाही तरी 9 नंतर आम्ही बुकिंग घेणारच नाही, कारण का आपल्याला पैशाचा विषय नाही. आमचं शेट खंबीर आहे ते म्हणजे सगळं बक्षीस लावायला. 200 जरी गाडी नोंद झाली तर आम्ही त्याशी लॉट काढणार. परत मैदानात 9 नंतर सुद्धा आम्ही नोंद घेणार नाही, म्हणजे आपल्याला काही यात्रेचं मैदान आहे, परंपरेचं मैदान आहे, त्यामुळं तिथल्या तिथं आम्ही स्टॉप करणार नोंद आणि चालू करणार मैदान सकाळी. ओके धन्यवाद. महत्वाची गोष्ट गाड्या घेतल्या, लोकांना वाटतं गाडी भेटली पण गाडी पब्लिकला म्हणजे ज्यावेळेस गाडी 1 नंबर करते आपली त्यावेळेस आपलं 20-25 हजार रुपये खर्च होतो ती गाडी नोंद करायची. ती सांगा पहिली गोष्ट, गाडी तुम्ही नाव करून देणार ना कशी? नाव कसं, ही गाडी असताना इलेक्ट्रिकल आहे, ही गाडी पेट्रोल गाडी नाही. त्यामुळे ह्या गाडीचं कसं चॅशे नंबर फक्त मालकाच्या नावावर होण्यासाठी आधार कार्ड लागतं फक्त. आधार कार्डची झेरॉक्स घेऊन यायची, ती गाडी तुमची झाली तर रजिस्ट्रेशनला जायची गरज नाही, आरटीओला जायचं नाही, कुठं शोरूमला जायची गरज नाही, काय सुद्धा नाही. ही गाडी तुमची झाली, आधार कार्ड दिले की संपला विषय, सरकार मान्य ती रजिस्ट्रेशन होते. त्यामुळे तुमचा रुपया जाणार नाही, त्याला काय टॅक्स भरायची सुद्धा गरज नाही, कारण का ती सरकारचाच विषय आहे ना. सरकारनं त्या इलेक्ट्रिकल गाड्या काढताना त्या हिशोबाने काढले की बाबा त्याला तशा गोष्टीची काही कर भरायची गरज नाही, काय नाही. त्यामुळे डायरेक्ट गाडी तुम्हाला तुम्हीच घेऊन जायचं, कुठे सुद्धा त्याची डॉक्युमेंटची पूर्तता करायची गरजच नाही आणि पैसे पण भरायची गरज नाही. आधार कार्ड घेऊन या. आधार कार्ड घेऊन या. धन्यवाद.